सर्वांना क्रांतिकारी जय भीम। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असतात त्यावेळेस त्यांना असं वाटते की जर्मनीमधून सुद्धा बॉन विद्यापीठातून मी माझं शिक्षण व डिग्री घेतली पाहिजे। त्यावेळेस ते कोलंबिया विद्यापीठामध्ये जर्मन भाषेचे सुद्धा ज्ञान घेत असतात। पुढे 1921 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्मन या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश करतात। परंतु त्यांनी जो इंग्लंडमध्ये असताना जो एक प्रबंध लिहिला होता की रुपयाची समस्या, हा प्रबंध लिहिला होता। यासाठी त्यांना एक पत्र येतं की तुम्ही जो प्रबंध लिहिला आहे रुपयाची समस्या, याच्यावरती इंग्लंडमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे व तुम्ही त्या प्रबंधामध्ये काही ज्या चुका आहेत ते सुधारण्यात यावा, यासाठी त्यांना पत्र येते। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं जर्मनीतील शिक्षण अपुरं सोडून पुन्हा इंग्लंडमध्ये जातात व जो प्रबंध आहे तो प्रबंध ते सेम तसाच ठेवतात, परंतु त्या प्रबंधाची भाषा वेगळी करतात व तो प्रबंध पुन्हा तो इंग्लंडमध्ये सादर करतात। बघा, याच्यावरून असे दिसून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी किती होती। अमेरिकेत असताना सुद्धा जर्मनीमध्ये शिकावं हे त्यांचं ध्येय होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजच्या काळामध्ये लहान मुलांसाठी खूप मोठे मोटिवेशन आहे। त्यामुळे सर्वांनी प्रेरणा घ्यावी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी जे अपार कष्ट केलेले आहे, अमेरिकेत असताना सुद्धा जर्मनीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला, ही छोटी गोष्ट नाही आहे। अशा महामानवाला मी कोटी कोटी प्रणाम करतो व वंदन करतो। जय भीम, नमो बुद्धाय।